तुळशी विवाहाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मग हे राधाकृष्ण ते असे ठेवून पूजा केलेली आहे आमच्या जाऊबाईंनी आणि हे कळस मांडून वटीचं सामान ठेवलेलं आहे। असं 5 दिव्याचा दिवा पण लावलेला आहे चांगला पद्धतशीर आणि मला उशीर झाला होता पूजेला जायला। तर हे असे राधाकृष्ण किती गोड आहेत आणि मातीचे भांडे जे आहेत ना मी 6 तास गरम पाण्यामध्ये ठेवले होते। आता हे असं वाळायला मी टबमध्ये ठेवलेले आहेत। तर मग हे असेच ठेवायचेत वाळून आणि हे टब पण आणला होता मी काही चिल्लर सामान ठेवायला। आता हे प्लास्टिकचे चमचे ते बुट्टी आणली होती, चाळण्या आणल्या होत्या दूध ते गाळायला, असे प्लास्टिकचे भांडे भरपूर घेतलेले आहेत, धुवून स्वच्छ ठेवले आहेत, वाळू द्यायचे आहेत आता हे भांडे सगळे। आणि झेंडूचे माळा पण करून ठेवलेले आहेत मी। आता हे सगळ्या आता 1 किलोमध्ये 2 माळा होऊन झेंडूचे फुलं डेकोरेशनला पण फुलं उरली होते आणखीन। आता हे ताजे ताजे दुसऱ्या दिवशीचे सकाळचे फुलं आणि आता आज तुळशीचं लग्न लावणार आम्ही। अगोदर दाखलेलं रात्रीचं होतं हे सगळं। आता हे पारिजातकाचे फ्रेश सकाळी सकाळी फुलं घेतलेले टोपल्यामध्ये आणि हे शेवंतीची फुलं, हे 5-6 रंगाचे फुलं आणले होते। तुळशीच्या लग्नाला कशाचीच कमी नको म्हणून भरपूर सामान आम्ही मार्केटमधून आणलं होतं। हे आवळी पण आणली होती, पूजासाठी दिवे लावावे लागतात आवळीवर, तर हे वस्त्र करून ठेवले होते मी रात्रीच। आता हे सगळी तयारी करायची आहे आपल्याला तुळशीच्या लग्नाची। तर मग आता तुळशीचं लग्न आहे म्हणून हे सगळं फुलं ते तयारी करून ठेवलेली आहे, समया घासून ठेवलेली आहेत मी आणि मी पण तयार झालेली आहे तुळशीच्या लग्नासाठी। आणि हे दोरा पण घेतलेला आहे लाल आणि गंधम आहे ते लावायचं, सगळं हे घेतलेलं आहे फुलं। आणि मी देवीला चुनरी पण आणली होती, फुलं काळे दिसू नये म्हणून मी असं कात्रीनं सगळं कातरून घेतली होती फुलं। आणि हे चुनरी मी तुळशी मातासाठी आणलेली आहे तिच्या डोक्यावर टाकायसाठी। आणि हे पारिजातकाची फुलं पण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, 2 घंटीची फुलं घेतलेली आहेत। लाल फुलाशिवाय पूजा अधुरीच असते, लाल फुल पाहिजेच गणपतीला। तर हे आवळी आणि नारळ, नागिलीचे हे वस्त्र करून घेतलेले आहेत आणि नागिलीची पानं मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहेत सुकून जातं ते म्हणून। आणि हे वस्त्र असे खूप लांब लांब छान केले होते मी वस्त्र असे। आणि मग आता हे झेंडूच्या माळा आणखीन एकदा तुम्हाला दाखवते, रात्री तर दाखवलेल्याच आहेत पण आता आणखीन दाखवते तुम्हाला, सुकल्या नाहीत हे माळा आणखीन अशा मी अशा पद्धतशीर माळा केल्या होत्या अशा। आणि हे टोपल्यामध्ये आणखीन ठेवून देते मी। आणि आता हे सगळं बाहेर घेऊन जाऊन पूजा मांडायची आहे आपल्याला आता तुळशीची। आता माझी पण तयारी झालेली आहे आणि मी फंक्शनला पण गेले होते एका, तर हे सगळं वाळलेलं आहे। आता हे पुसून मी पुन्हा चिंतकानं ते असं सगळं आणखीन सामान ह्याच्यात भरून ठेवते बुटीमध्ये। हे एका दिवशी सगळं हे शॉपिंग केलं होतं एवढं सगळं मी, प्लास्टिकचं, मातीच्या भांड्याचं, तुळशीच्या लग्नाची खूप हौस होती मला एवढं घ्यायचं, एवढं भरपूर मन भरून घेतलेलं आहे मी सामान। तर हे 2 प्लास्टिकचे डबे पण घेतलेले आहेत, हे धुवून स्वच्छ सगळे पुसून ते ठेवलेत मी। मार्केटमधून काही पण वस्तू आणली ना मी स्वच्छ धुवून घेते। आणि मी फंक्शनमध्ये गेले होते घराच्या वास्तवच्या मोठ्या बहिणीच्या, तर मला मोठ्या बहिणीने भांडं दिलेलं आहे, खूप आवडलं मला। आणि ह्याच्यामध्ये मी देवाला पाणी पण भरून घेतलेलं आहे मी भांडं भरून। तर असं हे मातीचे भांडे आहेत ना, आता हे वाळलेले आहेत चांगले। आणि ह्याला काय करायचं म्हणजे आता हे गोड तेल घेतलेलं आहे प्लेटमध्ये मी आणि कापूस पण घेतलेला आहे। आता हे कापसाच्या मदतीने मला हे लावायचं आहे, भाकरीचा तवा आहे त्याला अगोदर लावून दाखवते। असं सगळं पद्धतशीर चांगलं फिरून लावायचं आहे। मातीचे भांडे इतके पद्धतशीर वापरावं लागतात ना आपणाला, ते फक्त 2-3 महिनेच वापरू शकतो आपण चांगले हे भांडे। मग आता हे भांड्याला असं तेल लावून घेतलेलं आहे मी आणि हे 2 तास उन्हाला ठेवायचं आहेत भांडे हे। आणि आपण जेव्हा वापरतो ना तेव्हा पद्धतशीर घासायचे, आपण ज्वारीचं पीठ लिंबू लावून भांडे चांगले, आपली नारळाची असते ना घासणी त्याच्याने घासायचे भांडे। भांड्याची खूपच सेवा केली पाहिजे तरच हे भांडे वापरायचे। आपल्याला हाऊस म्हणून भरपूर आपण आणतो पितळाचे आणि स्टीलचे, तांब्याचे भांडे, पण कष्ट पण भांड्याला तेवढेच लागतात आपल्याला साफसफाई करायला हे सगळे। तर असं तेल लावून ठेवलेलं आहे मी टपमध्ये आणि भांडे फुटू नये म्हणून मातीचे मी टपमध्ये पद्धतशीर वेगळं ठेवलेले आहेत आणि त्याला धक्का पण लागू दिलेला नाही। आणि हे उन्हाला असं ठेवायचे आहेत आपल्याला 2-3 तास आणि मग वापरायला आपल्याला तयार आहे भांडे आपल्याला मातीचे। पुन्हा आणि एकदा ठुते, मला भीती वाटते मातीचे भांडे असे फुटायचे, तर मग मी असे पद्धतशीर लावून टपमध्ये ठेवून देते आणि उन्हाला ठेवायचे आहेत हे भांडे आता आपल्याला।
आणि तुळशीच्या लग्नाची तयारी केलेली मी आणखीन एकदा दाखवते. हे फुलं ते सगळे एवढे घेतलेले आणि मी हे नारळ ते घेतलं होतं सगळं. आवळीचे दिवे लावायला घेतले होते. 9 आवळे घेतले होते. हे तांब्या घेतलेला होता सगळं. आता हे सगळं घेऊन आणि तुळशी माताला मी चुनरी पण आणली होती आणि तुळशी माताचा मी सर्व शृंगार केला होता. साडी चोळी सगळं घातलं होतं आणि वेणी पण घातली होती. मुकुटा लावला होता चांगला. राधाकृष्णाचे फोटो आणि घट नारळाचा समया, पाणी भरून बुडगं ठेवलं होतं चांगलं प्यायला. शेवयाचा भात केला होता. आवळीचे फांटे हे सगळं लावून पद्धतशीर पूजा केलेली आहे. तुळशी माता आपल्या अंगणातच आहे. आपण तिचा आशीर्वाद घ्यायचा.